मी अर्जुन ओहाळ, क्रांती मजदूर सेना संस्थापक अध्यक्ष। या ठिकाणी पुणे महानगरपालिकेच्या पुणे एक विद्येचे माहेरघर आहे। तसेच पुणे महानगरपालिकेच्या इथे विविध संघटनांचे विविध पुणे महानगरपालिकेच्या कंत्राटी कामगारांचे आंदोलन सुरू असताना या ठिकाणी विषय असा आहे की संबंधित अधिकारी आंदोलनकर्त्याला भेट देत नाहीत। याचे कारण असे की पुणे महानगरपालिकेचे सुरक्षा रक्षक व तसेच शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे LIB वाले यांच्या संमत होऊन कुठली सर्व आंदोलनकर्त्याची आज दिशाभूल चाललेली आहे। 14 15 दिवस आंदोलन करून सुद्धा तसेच 87 दिवस आंदोलन करून सुद्धा कुठलाही अधिकारी संबंधित भेटत नाही। याचे कारण असे आहे की या ठिकाणी संबंधित अधिकाऱ्यांनी केलेले भ्रष्टाचार उघड होईल किंवा गैर काम केलेली उघड होतील म्हणून अधिकाऱ्यांना भेट देत नाहीयेत। आणि तसेच आज कुठले ज्यावेळेस पुणे महानगरपालिकेला हा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत कुठले आंदोलनकर्ते जाणार नाहीत असं आंदोलनकर्त्याचं म्हणणं आहे। तसेच हे पुण्याच्या विद्येच्या माहेरघरामध्ये काय चाललंय आणि या गोष्टीचा सर्व पुणेकरांनी विचार करावा आणि पुणे महानगरपालिकेच्या तक्रारी नंबरवर हा प्रश्न विचारला जावा असं आमच्या संघटनेच्या क्रांती मजदूर सेनेच्या वतीने असं आमचं म्हणणं आहे। आणि हे विविध प्रकारचे आंदोलन आहेत व संबंधित अधिकारी पुणे महानगरपालिकेचे आयुक्त व सुरक्षा रक्षक तसेच शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे LIB वाले यांनी आंदोलनकर्त्याची का दिशाभूल करतात हा आमच्या संघटनेचा क्रांती मजदूर सेनेचा हा पुणेकरांना व महानगरपालिकेला सवाल आहे। जय भीम, जय महाराष्ट्र। मी अरविंद सुरेश पाटोळे, सत्यशोधक बहुजन आघाडीचा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आहे। आमचा सत्यशोधक बहुजन आघाडीच्या माध्यमातून गेले 14 दिवसापासून बेमुदत उपोषण चालू आहे। आणि उपोषण चालू असताना आज महानगरपालिकेच्या काही अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार केला म्हणून त्यांच्या विरोधात आम्ही उपोषण घेतलेलं असताना उपोषणचे आज 14वा दिवस आहे। आणि 14वा दिवस असताना सुद्धा अजूनपर्यंत आमची दखल या महानगरपालिकेने घेतलेली नाही। आज रोजी आमचे असेच एक पत्रकार मित्र आम्हाला भेटले, त्यांनी आम्हाला चौकशी केली की बाबा तुमचं उपोषण कशासाठी आहे। तर त्यांना आम्ही सांगितलं की असं करता असं आहे, महानगरपालिकेच्या काही अभियंत्यांनी कनिष्ठ अभियंता उपअभियंता यांनी मिळून हा भ्रष्टाचार केलेला आहे, त्या संदर्भात आमचं उपोषण आहे। तर त्यांनी आमचं निवेदन घेतलं आणि शहर अभियंता माननीय प्रशांत वाघमारे साहेब यांच्याकडे गेले, त्यांच्याशी चर्चा केली। तर त्यांनी प्रशांत वाघमारे साहेबांनी आम्हाला बोलवून घेतलं। बोलवून घेतल्याच्या नंतर आम्ही त्यांना आमचं ज्या मागण्या आहेत, आमचं जे म्हणणं आहे ते आम्ही प्रशांत वाघमारे साहेबांकडे मांडल्याच्या नंतरनं प्रशांत वाघमारे साहेब आम्हाला काय म्हटले की एवढे 14 दिवस उपोषण करण्याची गरज काय आहे तुम्हाला, तुम्ही आधीच का नाही माझ्याकडे आले। तर आम्ही त्यांना म्हटलं की साहेब आम्ही उपोषणकर्त्यांना घेऊन येण्याचं काम कोणाचं, सुरक्षा रक्षकांचं आहे। मग सुरक्षा रक्षकांनी तुमच्याकडे आणलं पाहिजे। आणि आम्ही गेले 14 दिवसापासून हेच सांगतोय की सुरक्षा रक्षकांकडे आम्ही हेच सांगतोय की तुम्ही आमच्याकडं आमची दिशाभूल न करता जे वरिष्ठ अधिकारी आहेत, शहर अभियंता म्हणा किंवा अधीक्षक अभियंता म्हणा, ह्या अभियंताकडे त्यांची आमची भेट घालून द्या, त्यांना आमचं म्हणणं मांडू द्या। कारण की शेवटी ह्याच्यावरती निर्णय घेणारे वरिष्ठच असणार आहे। कनिष्ठांनी जर भ्रष्टाचार केलेला आहे तर त्याची शिक्षा त्याची दखल कोण घेईल, वरिष्ठ घेतील। तर ते म्हणे नाही ते बरोबर आहे, ते तिकडंच आम्ही नेतोय तुम्हाला, तिकडं ते बरोबर आहे। म्हणून आम्हाला सारखं 2 वेळा त्यांनी त्यांच्याशी त्यांना इकडं बोलून आमची चर्चा करून दिली, पण त्या चर्चेमध्ये काही निष्पन्न झालं नाही। ज्या आमच्या मागण्या आहेत त्या मागण्या सोडून दुसऱ्या व्यतिरिक्त प्रश्नांवरती ते आम्हाला उत्तरं देत बसले। आम्ही त्यांना म्हणणं आमच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण करा, उपोषण करते आहे ना, मग उपोषणकर्त्यांच्या मागण्या मान्य करायच्या का त्यांचे प्रश्न तुम्ही सोडवणार। मग अशा पद्धतीने
आमची दिशाभूल करण्याचं काम ह्या महानगरपालिकेचे सुरक्षा रक्षक विटकर साहेब यांनी केलेली आहे। म्हणून माझं एक सांगणं आहे की ह्या महानगरपालिकेचे सुरक्षा रक्षक जे आहेत ते लोकांची दिशाभूल करून त्यांना 14 दिवस पलीकडे शेजारी तिकडं त्यांचे 24 दिवस झाले तो उपोषणाला बसलेले आहेत। त्यांच्या शेजारी ते दुसरे एक संघटनेचे आहेत त्यांना 78 दिवस झाले, काहींना 124 दिवस झालेले आहेत। अशा लोकांना फक्त विटकर साहेब हे दिशाभूल करून उपोषण करण्यासाठी भाग पाडत आहे।